कधी बघा तुम्ही, त्यातून गोडच काहीतरी येईल बाहेर. आज सुद्धा आहे, मला खात्री आहे. आणि अशाच आमच्या गोड समालोचकाला आम्ही निमंत्रित करतो. या शैलेश निवंगुणे सर, स्वागत आहे. धन्यवाद सर. अगदी वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने शब्दांचा गोडवा ज्यांच्या आवाजामध्ये आपण या अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलात, ते आमच्या सर्वांचे लाडके सिनियर समालोचक नरेश ढोमे सर आपल्या भेटीला या स्पर्धेदरम्यान आलेत आणि त्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचलाय. त्यांचा देखील मी विशेष करून आभार व्यक्त करेन. खेळाडूंना प्रत्येक गोष्टींची अगदी बारकाईने दिलेली माहिती, प्रत्येक आयोजकाचं केलेलं कौतुक आणि स्पर्धा किती मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याची ताकद या आवाजामध्ये आहे. ते नरेश ढोमे सर आपल्या बरोबर या समालोचन कक्षाबरोबर जोडलेत. त्याचबरोबर प्रवीण गायकवाड सर, एक भारदस्त आवाज. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धेमध्ये जे सुंदर असं ट्रान्स आपण ऐकतो, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातात, ते देखील आज या समालोचन कक्षामध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. ही सर्व सिनियर मंडळी आणि यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन नेहमीच आमच्यासारख्या नवीन मुलांना मिळतं, त्याबद्दल त्यांचा देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करीन. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्रभर ज्या संघाच्या नावाची चर्चा प्रामुख्याने 40+ असू द्या किंवा खुल्या गटामध्ये असू द्या, रहीम 11 हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. या दोन संघांमधील पहिल्या मॅचला, दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतात. स्ट्राईकला असतील 40+ क्रिकेट संस्थेचे जनक राहुल भैया साठे आणि नॉन स्ट्राईकला असतील समर्थ कडू. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रुपेन गायकवाड. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. दुसरीचा प्रयत्न वेळेस नकार. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. सुंदर आणि सुरेख अशी स्पर्धा या भागामध्ये लगातार 19व्या पर्वामध्ये देखील संपन्न होते. या अगोदर ती खराडी चषक ही स्पर्धा दिवसाच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये आपण संपन्न केली. परंतु या वर्षी दिवस रात्र या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय. माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक देखणं आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी या मैदानामध्ये संपन्न केलं जातं. त्यांचा देखील विशेष करून आभार. आणि या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलं, त्या सर्वच आयोजन कमिटीतर्फे त्या सर्वांचंच मनपूर्वक असे आभार. मॅच क्रमांक 2 इथे दुसऱ्या फेरीतील सुरू होते. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती जोरदार अपील. अपील या ठिकाणी केली जाते, परंतु अपील इथे फेटाळून दिली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रुपेन गायकवाड. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये मिळतं यश. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकेरी धाव घेण्यात आली. दुसरा चेंडू निर्धाव आहे. तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा इथे काहीशी जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका इथे सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत चेंडू जाईल षटकारा पाठोपाठ. एक खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार 4 धावेंसाठी.
धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती आपण सचिन यांना पाहतोय. एवढ्या लांबवरून स्कोररला इथे खेळाडू कळले नाहीत. प्रामुख्याने जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनाच ते खेळाडू कळले नाहीत. स्कोररची चुकी नाहीये. सचिन गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर आलेला षटकार, लगेचच त्याच्या पाठोपाठ आलेला खणखणीत चौकार. धावसंख्या आपण पाहतो इथे 11 धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच, 2 षटक ही पॉवर प्लेची आणि 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकत नाहीयेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर रहीम 11 या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 66 धावा बनवल्या होत्या. तर चॅम्पियन टीमने बऱ्यापैकी तिथे धावा बनवल्या. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना मात्र तो संघ कुठेतरी कमकुवत ठरला. इथे देखील चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल केलाय. राहुल भैया साठे यांच्या बॅट मधून आलेल्या या दुहेरी धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 14 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. 14 धावा झाल्यात. रहीम 11 हा संघ 40+ या गटामधील विजेता संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. फार मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आपण येताना पाहतोय. त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाकडे देखील त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. पॉवर प्ले क्रमांक 2 P2 इथे मैदानामध्ये सज्ज होते. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नितीन यांना आमंत्रित करण्यात येत आहे. स्ट्राईकला असतील समर्थ कडू ज्यांच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. संध्याकाळचं सत्र आहे. उद्या नवीन वर्षाला सुरुवात होईल. 1 जानेवारी 2025 उद्या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करूच. परंतु आजचं हे जे रणसंग्राम आपण मैदानामध्ये सजलेलं पाहतोय 40+ लेजंड खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत. उद्या देखील खुल्या गटामध्ये ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू उद्यापासून पुढचे 4 दिवस ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू या मैदानामध्ये सहभागी होतील. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, धावसंख्या होते ती 15. पुढचा चेंडू नितीन यांचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय शॉटचा मिड विकेटच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या बिनबाद 16. एकही बॅटर बाद नाहीये. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आतापर्यंत 2 चेंडूंवरती आलेल्या 2 सिंगल्स. चांगली गोलंदाजी नितीन यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू. इथे देखील जागा बनवली. इनसाइड आउट. कडक बेधडक चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा जागा बनवली होती परंतु चेंडू म्हणावा तसा बॅट वरती आला नाही. बॅटरच्या रेंज पासून काहीसा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न नितीन यांचा आपण पाहतोय. हलकासा चेंडू बॅट वरतून ब्रश. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार. राहुल भैया साठे यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार 4 धावांसाठी.
धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउटचा फटका. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. चौकारा पाठोपाठ दुसरा चौकार. 4 धावा. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या रहीम 11 या संघाची 31 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 14 धावा, परंतु या षटकामध्ये 17 धावा ज्या खर्च होत आहेत त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आपण येताना पाहिले. त्याचबरोबर सिंगल्स देखील प्राप्त केल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. पॉवर प्लेची षटकं संपलेत. इथून पुढचा प्रवास, इथून पुढे धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती येतात ते विवेक. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक इथे घेऊन येत आहेत विवेक. लाख मोलाची स्पर्धा खराडी चषक 2025. आज या स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस आणि तो दिवस आता संध्याकाळून रात्रीच्या प्रहरामध्ये थोड्याच वेळामध्ये पदार्पण करेल. 3ऱ्या षटकाची इथे होते सुरुवात. पहिला चेंडू इथे शरीर भेदक मारा. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. वेगाचा इथे वापर करण्यात येतोय. विवेक यांनी सुरेखरित्या या ठिकाणी चेंडू हाताळला. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या 31 वरती इथे स्थिरावलेली आहे. सुरुवात तर विवेक यांनी चांगली केली, अप्रतिम केली. पाहूया शेवट या षटकाचा कशा पद्धतीने होईल. पुढचा चेंडू इथे देखील काहीशी गती कमी केली. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. वेगाबरोबर चेंडूला वेगवेगळ्या धाटणीने हाताळण्याची एक कला या विवेक यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान तर दुसरा चेंडू अगदी हळुवार पद्धतीने इथे हाताळला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल, परंतु तिथे बॅकअप खराब. जिथे एकही धाव नव्हती, बॅटर बाद होत होता, तिथे मात्र 2 धावा या बोनस स्वरूपात देण्यात आल्या. चेंडू अडवताना काहीसा विवेक यांच्या हातातून दिसतोय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 33. राहुल भैया साठे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय समर्थ कडू. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चांगलं पदाला तिथ्य आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्यात. तिसरीचा प्रयत्न वेळेस नकार. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 35 धावा. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे. आतापर्यंत 35 धावा झाल्यात. पुढचा चेंडू विवेक यांचा सामना करतील ते समर्थ कडू. एक डावखुऱ्या शैलीचा शैलीदार फलंदाजी करणारा बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. वाईडिश लॉंग ऑनचे इथे सिंगल प्राप्त केली जाईल आणि त्या एकेरी धावेवरतीच इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. 3रं षटक. 3ऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा रोखल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूंमध्ये 5 धावा इथे विवेक यांनी खर्च केल्यात. कमबॅक करून देणार षटक म्हणून विवेक यांच्याकडे पाहिलं जात आहे. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू इथे देखील काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू. त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत षटकार 6 धावींसाठी.
षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत तुषार चिकणे. पाहूया तुषार किती हुशारीने इथे गोलंदाजी करतायत. 42 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचं काम इथे केलंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती भला मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 48. समर्थ कडू आपण पाहतोय 13 चेंडूंमध्ये 27 धावींवरती नाबाद आहे. तर राहुल साठे 6 चेंडूंमध्ये 18 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. तू डाल डाल में मार मार. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. धावसंख्येने आता मात्र मोठी उसंडी मारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 50 ही पार जाते. धावसंख्या होते ती 54 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे धावांचा विक्रम करण्याचा प्रयत्न रहीम 11 या संघाकडे जे आघाडीचे काही बॅटर आहेत अगदी मोठी धावसंख्या उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. श्री स्वामी समर्थ हा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. परंतु गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा इथे लोअर फुल टॉस. ऑन साइडला चेंडू खेळलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल प्राप्त केली जाते. अगदी आपण पाहिला तर लेंथ कुठेतरी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दरम्यान सिंगल. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार. समर्थ कडू यांच्या बॅटचं गुणोत्तर आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 55. एका बाजूने समर्थ कडू तर दुसऱ्या बाजूने राहुल भैया साठे. इथे देखील फुल टॉस. खराब चेंडू आणि शॉर्ट सिलेक्शन देखील आपण पाहतोय कुठेतरी खराब होतंय. विकेटचं पतन जेल टिपला जाईल. राहुल भैया साठे इथे होतील बाद. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. राहुल भैया साठे इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सोन्या गायकवाड. अजून एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर आलेत. स्ट्राईकला सज्ज होत आहेत. नॉन स्ट्राईकला समर्थ कडू सेट आहेत. तर गोलंदाजांनी देखील यश प्राप्त केलंय. हा देखील चेंडू हलक्या हाताने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली गेली आहे. एकच बॅटर बाद आहे. समर्थ कडू मैदानामध्ये अजूनही आहेत. 15 चेंडू आणि 34 धावेंची नाबाद खेळी त्यांच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये 1 चौकार आणि 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा वागती परिवर्तन. या गोलंदाजीची गरज होती श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावा. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील.
कुठला गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतील? शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय विवेक यांना आमंत्रित केलं जातंय. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक आणि संघासाठी शेवटचं अंतिम षटक. पाचवं षटक घेऊन इथे येत आहेत. स्ट्राईकला असतील सोन्या गायकवाड, नॉन स्ट्राईकला असतील समर्थ कडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो इथे एक धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. चांगला ड्राईव्ह आपण इथे पाहिला. सिंगल प्राप्त केली जाते. सोन्या गायकवाड यांचा रोल देखील आपण मैदानामध्ये पाहिला असाल, ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार आलेत. एक सेट बॅटर आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची गरज या बॅटरची आहे आणि ती गरज सोन्या गायकवाड अगदी योग्य पद्धतीने इथे पुरवतायत. पाहूया कशा प्रकारे उरलेल्या 5 चेंडूवरती समर्थ कडू इथे आक्रमण करतील का विवेक इथे विकेट प्राप्त करतील. इथे चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल मात्र इथे टिपू शकला नाही. समर्थ कडू यांना मिळतंय जीवदान. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल वेगात पूर्ण केली. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. विवेक यांचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये देखील संधी निर्माण करून दिली आणि एकच धाव इथे खर्च करतायत. मागच्या षटकामध्ये देखील 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती खराब तिथे आखूटप्प्याचा चेंडू हाताळला आणि त्यानंतर मारलेला एक खणखणीत षटकार. आणि चर्चा इथे त्याच गोष्टीची होती की विवेक यांनाच दुसरं षटक हाताळण्याची इथे संधी मिळेल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 3च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा समर्थ कडू जीवदान मिळाल्यानंतर इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी केली जाते गुल. दुसरा बॅटर त्रिफळाबाद. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नंदू लोंढे अजून एक पैलू खेळाडू. रहीम 11 या संघाकडून आपण खेळताना पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मात्र तिथे मिळाली नव्हती, परंतु आता संधी मिळाली आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे आपल्या फलंदाजीची ताकद इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती विवेक 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. धावसंख्या 59 वरती स्थिरावली आहे. पुढचा चेंडू हा देखील आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 60.
60 रन, 60 धावा झाल्यात. अजूनही या इनिंगचा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. स्ट्राईकला असतील ते सोन्या गायकवाड. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती आला नाही. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. रहीम 11 या संघाने 2 गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या त्या 62 धावा. तर श्री स्वामी समर्थ 11 या संघाला विजयासाठी 63 धावींची गरज आहे. असा संघ इथे चेसिंग करणार आहे ज्या संघाने या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या चेस केली आहे. एक रेकॉर्ड त्यांनी बनवले, तब्बल 100 धावा, त्या देखील 3 चेंडू शिल्लक असताना ज्या बनवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये विवेक यांचा फार मोठा वाटा होता, ज्यांनी शेवटचं षटक अप्रतिमरित्या हाताळलं. फक्त 6 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या. पाहूया रहीम 11च्या गोलंदाजांच्या विरोधात कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल आणि 63 धावेंचं एक माफक आव्हान इथे पूर्ण केलं जाईल. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय महाराष्ट्र पोलीस मनोजजी खरपुडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय व त्यांचे मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक असं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद डीजे. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचे संघनायक आणि मॉर्टर 11 संघाचे संघनायक अमितजी तापकीर आणि झहीरभाई, आपल्याला विनंती आहे पुढील मॅचचा टॉस संपन्न करण्यासाठी इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. मॉर्टर 11 संघाचे संघनायक आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचे संघनायक या दोन्ही संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय.
या यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. दोन टीमचे कर्णधार आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस संपन्न केला जातोय. यस, टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलाय श्री स्वामी समर्थ टीम. या ठिकाणी एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. श्री स्वामी समर्थ 11. पहिला चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर इथे इरादे स्पष्ट केलेत. जबरदस्त फटका षटकार आलाय. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंग साठी आमंत्रित केलं जातंय मॉर्टर 11 या संघाला. यावेळी चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये झाली आहे दाखल आणि रुपेश आणि तुषार यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. श्री स्वामी समर्थ हा संघ सलामीसाठी मैदानामध्ये आघाडीचे बॅटर्स आलेत. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या आहेत. विजयासाठी धावसंख्या 63 बनवायच्या आहेत. 28 चेंडूमध्ये अजून 55 ची आवश्यकता आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांवर आलेल्या 8 धावा, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 आलाय. तिसरा बॉल निर्धाव आलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि या जोडीकडनं अपेक्षित सुरुवात संघाला असेल चांगल्या प्रकारची. इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आले आणि झेल पकडला. जबरदस्त झेल आणि सलामीची जोडी इथे मात्र फुटताना ब्रेक थ्रू. पहिली विकेट इथे येते. फलंदाज बाद. येस, इथे विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. तुषार मैदानामध्ये दाखल होतील. पहिल्याच षटकामध्ये विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवर विकेट आली आहे. कम बॅक करून देत आहेत गोलंदाज. डावखुरे हाताचे गोलंदाज इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली. 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा बॉल आणि या षटकातील शेवटच्या बॉलवर किती धावा बनवल्या जातील याकडे लक्ष असणार आहे. तुम्हा आम्हा सर्व क्रिकेट प्रेमींचं जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. यस, इथे हलक्यानं चेंडूला ढकललंय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येईल, षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण नजर टाकली तर 9 धावा पाहायला मिळत आहेत. 1 विकेट आली आहे. 1 फलंदाज माघारी परतलाय. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 6 चेंडूमध्ये 9 बनवल्या. 24 मध्ये अजून 54 बनवायच्या आहेत. 24 बॉल 54 हे समीकरण येथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. या 24 चेंडूमध्ये 54 धावा बनवल्या जातील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या 54 धावा श्री स्वामी समर्थ 11 हा संघ बनवेल की दुसऱ्या बाजूला रहीम 11 संघ इथे देखील जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करेल. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं
6 षटकांमध्ये 66 धावा डिफेंड केल्या होत्या रहीम 11 संघानं आणि इथे दुपारच्या सत्रामध्ये 66 डिफेंड केल्या होत्या. इथे सायंकाळचं सत्र आहे 63 डिफेंड करायचे आहेत. मात्र षटकं कमी झाली आहेत. 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांमध्ये 63 धावांचं टार्गेट सेट केलंय. विजयासाठी 24 बॉल 54 हे समीकरण असेल. इथे फटका तर जबरदस्त आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतील रस जिंकली चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अतिशय चांगली मॅच, चांगलं आयोजन आपण पाहतोय मैदानामध्ये. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. दोनही संघ ताकदवान आहेत. 13 धावा स्कोर कार्डवर बनवल्यात. विजयासाठी 23 मध्ये 55 धावांची आवश्यकता. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाहीये. दोनही संघ संघर्षाला पेटून उठलेत आणि संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. संघर्षामध्ये जो यशस्वी होतो तो मात्र निखरून जातो, तर जो अपयशी होतो तो मात्र चौकाराला येते. आणखीन एक जबरदस्त फटका. चौकार 4 धावांसाठी. संघर्षामध्ये जो प्रयत्नाला यशस्वी ठरतो तो चमकतो, तर अपयशी ठरतो त्याला मात्र पुन्हा एकदा संघर्ष करावा लागत असतो. इथे संघर्षमय लढाई मैदानामध्ये चालू आहे. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानामध्ये पाहायला मिळाले. तुषार यांच्या बॅटमधनं 17 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 22 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 48. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है. तुम प्रयास बिना करो ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 22 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता. पहिल्या 8 बॉल मध्ये 17 आले आहेत. 8 मध्ये 17 आले आहेत. विजलो तरी पेटता आलं पाहिजे, पडलो तरी उठता आलं पाहिजे, रडलो तरी सावरता आलं पाहिजे आणि खचलो तरी नव्यानं सुरुवात करता आली पाहिजे. नव्यानं सुरुवात करणं गरजेचं आहे. इथून मागच्या काळामध्ये काय झालं ते विसरून जा आणि येणारा क्षण आनंदाने जगा. यावेळचा बॉल आपण पाहतोय. अंपायर नक्कीच आपला निर्णय कळवतील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यस, इथे देखील फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? नकार कळवलाय. सिंगल वर समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 18 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 18 म्हटलं का क्रिकेटमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना आठवतो जर्सी क्रमांक 18. विराट कोहली द किंग ऑफ क्रिकेट म्हणून क्रिकेटमध्ये भारतीय चाहते ज्याला ओळखतात अशा खेळाडूचा जर्सी क्रमांक. इथे फटका उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, इथे जबरदस्त एफर्ट्स आणि तेवढाच सुंदर झेल पकडला जातोय. इथे फलंदाज सेफली झेल पकडलाय का अंपायर चेक करतील. येस, इथे फलंदाज बाद आहे. विकेट आली आहे. अठरा धावा स्कोर कार्डवर आहेत आणि या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली जाते. कमबॅक पाहायला मिळतंय. चांगली बॉलिंग केली जाते. सुरुवात थोडीशी जबरदस्त पाहायला मिळाली या षटकाची. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. नंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इथे वेळ बदलते. वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही फक्त वेळेला महत्व द्या आणि वेळेसारखं योग्य जर नियोजन वेळेचं करा, तुमची वेळ यायला उशीर लागणार नाही. समीकरण 19 बॉल 45 धावांची आवश्यकता असेल. यावेळी मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतील मात्र अपयशी ठरतील. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय खराडे चषकाचा F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
4 धावा या चेंडूवर नोंदवल्या जातील. 4 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 22 धावा स्कोर कार्डवर. फलंदाज माघारी परतलेत. 18 चेंडू मध्ये 41 धावांचं आव्हान मैदानामध्ये सेट केलंय. 18 चेंडू 41 हे समीकरण असेल आणि या 18 चेंडू मध्ये 41 बनवल्या तर श्री स्वामी समर्थ 11 हा संघ आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर विजय प्रस्थापित केला. अतिशय चांगली खेळी करत क्रिकेट कट्टा या संघानं या आधीच्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला. या सामन्यामध्ये कोण विजय होईल? बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केले जाते? दीपक यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. दीपक हे चर्चेत राहिलेलं नाव आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. यस, पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. थँक्यू. इथे चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जातीये. 26 धावा स्कोर कार्डवर आहे. विजयासाठी 17 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 17 बॉल 37 हे समीकरण असेल. बॉलिंग मार्क वर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील. पहिल्या षटकामध्ये भन्नाट कामगिरी केली आहे. या षटकामध्ये देखील तीच कामगिरी करावी लागेल. जबरदस्त कामगिरी करणं गरजेचं आहे. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र हौसले बुलंद करावे लागतील. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, मात्र गगन भरारीचं वेड हे तुमच्या रक्तात असणं गरजेचं आहे. 26 धावा आहेत. यावेळेचा चेंडू गर 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 फिरतोय आणि फलंदाजाला देखील गर गर फिरवतोय. डॉट बॉल येतोय. समीकरण आपण पाहतोय 16 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 16 बॉल 37 धावा 16 बॉल हे समीकरण आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅटला मिडल होऊ शकत नाहीये. चेंडू एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे असेल. रनआउटची संधी देखील निर्माण झाली. थ्रो मात्र थोडासा खराब असेल. 2 धावा या चेंडूवर नोंदवल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 28 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतलेत. 15 चेंडू 35 हे समीकरण असेल. 15 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. आता या 15 चेंडू मध्ये 35 बनवल्या जातील का? मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सिंगल डबल्स इथं काम बनणार नाहीये. तुम्हाला इथे आक्रमकता धारण करावीच लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न. कार्पेट फटका सजवला होता. एक धाव या चेंडूवर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 29 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. कोई लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही है जिंदगी में जो पूरी ताकद से लढा नाही. इथे लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. यावेळेचा बॉल ओव्हर पिच बॉल होता. पडल्यानंतर स्विंग होतोय. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी आपण जर पाहिलं तर समीकरण बदलतंय, गणित बदलतंय, गुणोत्तर बदलतंय. 13 चेंडू 34 हे समीकरण आलेलं पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका आपण पाहतोय. आणखीन एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून 30 धावा स्कोर कार्डवर. 12 चेंडू 33 हे समीकरण असणार आहे. 12 चेंडू 33. शेवटची 2 षटकं शिल्लक. 33 धावा बनवायच्या आहेत. 16.5चा रिक्वायर्ड रन रेट असेल. 16.5च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल 40 श्री स्वामी समर्थ या टीमला. तर दुसऱ्या बाजूला रहीम 11 माघार घ्यायला तयार नाहीये. रहीम 11 सांगतेय आम्ही देखील इथे जिंकण्यासाठी आलोय आणि इथे जिंकणार. यासाठी चालू असलेला संघर्ष, जिंकण्यासाठी चालू असलेली लढाई, जिंकायचं स्वप्न उराशी घेऊन हे दोनही संघ मैदानामध्ये दाखल झालेत. जिंकणार कोण? दोघांपैकी एकच जिंकणार. एकाला मात्र हे मैदान सोडावं लागेल.
कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल, कुठल्या संघाला हे मैदान सोडावं लागेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अभी तो मंजिले पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तुली मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. सेकंड लास्ट ओव्हर साठी संजू बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. संजू भोसले यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. त्यांच्या माध्यमातून संजय वास्कर आहेत. संजू भोसले स्ट्राईक एंडला. संजय वास्कर यांचा चेंडू, पहिला चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. 30 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी परतले. तिथे फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू पर्यंत येतील, अडवण्याचा प्रयत्न असेल. इथे एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, यशस्वी होईल. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याचा मानस इथे फलंदाजाचा होता, मात्र नकार कळवला. 2 धावा इथे स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 32 धावा 10 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 31 हे समीकरण आलंय. इथे मात्र मोठे फटके खेळणे गरजेचे आहे आणि ते खेळावेच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. 10 चेंडू 31. यावेळी मात्र आपण पाहतोय बाची एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे नसेल का असेल यावर देखील आपण कटाक्ष टाकणार आहोत. आणखीन एक सिंगल स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 33 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतलेत. 9 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 9 बॉल 30 हे समीकरण असेल. यावेळी फटका खेळला. इथे देखील चेंडू बॅटवर मिडल होऊ शकत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. इथे देखील एक सिंगल येते. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. 8 चेंडू मध्ये 29 धावा. 8 बॉल 29 हे समीकरण असेल. यावेळी आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी इथे नकार असेल. या चेंडूवर देखील सिंगल येते. 35 धावा 7 चेंडू 28 हे समीकरण आलंय. अगदी आपण या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं सेकंड लास्ट ओव्हर मध्ये रहीम 11 संघाकडून जबरदस्त कामगिरी केली होती. या षटकामध्ये देखील अफलातून कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय आणि षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 35 धावा स्कोर कार्डवर आहेत. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. 6 बॉल 28 हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 35 धावा बनवल्या आहेत. 3 विकेट्स आल्या आहेत. 4 षटकांचा खेळ 24 मध्ये 35 आल्या आहेत. आता 6 मध्ये 28 बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. रंगतदार मॅच 31 डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण काहीच वेळामध्ये या 2025च्या नव्या वर्षाचं वेलकम करणार आहोत. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे, मराठी कॅलेंडर प्रमाणे आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं. मात्र जागतिक स्तरावर तुम्हाला टिकायचं असेल तर काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील. इथे नवीन वर्षाला सुरुवात केली जाईल. काही क्षणामध्ये अवघे काही तास शिल्लक आहेत आणि खराडी चषकाचा पहिला दिवस आज मैदानामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही देखणी क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. खराडे चषक 2025 आणि 40+ खेळाडूंसाठीचा आजचा हाफ गाजवलाय त्यांनी. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर असतील. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. इथे चेंडू पकडलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 5 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. 37 बनवल्या गेल्या आहेत. 3 विकेट्स आल्या आहेत. समीकरणात मात्र इथे असणार आहे 5 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 5 बॉल 26. इथे आणखीन एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे चांगल्या प्रकारे चेंडू पकडलाय. विकेट येते. फलंदाज बाद असेल. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय.
थँक्यू डीजे. येस, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. रुपेन गायकवाड मैदानामध्ये दाखल होतील. 4 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 4 बॉल 26 हे समीकरण आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार असतील. यावेळी ब्लॉक होल चेंडू खोदून काढलाय. अगदी जमिनीला समांतर फटका खेळलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 38 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 3 बॉल 25 हे समीकरण आहे. आता मात्र सामना जवळपास क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे झुकलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण असेल इथे फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत येतील, अडवतील. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील इथे घेतली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धाव संख्या आपण जर पाहिली तर 40 धावा, 40 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. 40 धावा आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर चौकार येईल आणि चौकाराच्या माध्यमातून धावा आपण पाहतोय. 44 नोंदवल्या जातील. 5 षटकांचा खेळ संपलाय. दुसरी इनिंग देखील संपले आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करताना पाहायला मिळालाय संघ रहीम 11. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मात्र मनापासून आभार असणारा. यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. टॉस या ठिकाणी संपन्न झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मॉर्टर्स 11 या संघाला. यानंतरची मॅच लगेचच आपण सुरू करणार आहोत. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण या ठिकाणी